तर आज आपण जात आहोत खटाव या गावातील यल्लमा यात्रेला. महाराष्ट्रातील काही लोकप्रिय यात्रांपैकी ही एक यात्रा. या यात्रेला महाराष्ट्र आणि कर्नाटक या दोन्ही राज्यातील भाविक उपस्थित राहतात. यात्रेदरम्यान येथे बैलांची किंवा खिल्लारी बैलांची मोठ्या प्रमाणात खरेदी विक्री होते. कोरोना काळामध्ये काही वर्ष या यात्रेमध्ये खंड पडला होता. खटाव हे महाराष्ट्र आणि कर्नाटक या सीमेवरील मिरज तालुक्यातील सुमारे 6,000 लोकवस्तींचं गाव. या गावातील तब्बल 90% लोकांची बोलीभाषा ही कन्नड आहे. या गावाची एक विशिष्ट गोष्ट म्हणजे या गावात 2 मजलीची एकही इमारत नाही किंवा तळघर असलेले एकही घर नाही. कारण या गावातील सोमेश्वर या देवावर लोकांची अपार श्रद्धा आहे. त्यामुळे सोमेश्वर मंदिराच्या कळसापेक्षा उंच घरे इथे बांधली जात नाही. तसेच या मंदिरात तळघर असल्याने देखील लोक इथे तळघर बांधत नाहीत. गावातील काही सधन लोकांनी उंच घरे बांधण्याचा प्रयत्न केला खरा, पण त्यांना काही नुकसान झाल्याने त्यांना तो नाच सोडावा लागला, अशी माहिती गावातील काही जुन्या व्यक्तींनी एका TV चॅनलला दिली. यात्रेदरम्यान भेळ, पाणीपुरी, चायनीज यासारखे असंख्य प्रकारचे खाद्य स्टॉल इथे लागलेले असतात. तसेच अनेक प्रकारचे पाळणे देखील या यात्रेची शोभा वाढवत असतात. यात्रेदरम्यान बैलाची नवारी खरेदी विक्री बघायला खूप मजा येते. ಈಗ 6 ವರೆಗೆ ತಗೊಂಡೆ ಒಬ್ರು ಕಾಟಿಲ್ಲ. ಸರಿ ಇಲ್ಲ ಹುಡುಗಿ ಸರಿ ಅಂತೇಳಿ ಮೆದಿ ಕಳಿಸ್ಬೇಡ್ರಿ. ಮಾಡಿಬಿಡೋ ಗೊತ್ತ ನಾಳೆ ಬಂದು आतगे गावात आतगे